सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। या ना सोलापूर शहर उत्तर व सोलापुरातले काही महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी आलो। पहिली गोष्ट म्हणजे सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून केंद्र शासनाने जे फ्लायओव्हर दिलं होतं, ज्या 2 फ्लायओव्हरच्या संदर्भात आजपर्यंत तो फ्लायओव्हर पूर्ण होऊ शकले नाही किंवा त्याचं टेंडरच निघू शकलं नाही आणि गेल्या 2-3 वेळा मुदत वाढून मिळालं। पण मला असं वाटतं की या सोलापूर शहरातल्या ज्या जिल्हाधिकारी असू द्या किंवा हे थोडं ह्यामध्ये थोडं कामामध्ये त्यांना असं वाटतं की फ्लायओव्हर झालं नाही तरी चालतं। पण येणाऱ्या परिस्थितीमध्ये आता सध्याला बघितलं तर सोलापूरमध्ये सातत्यानं सोलापूरमध्ये होणारा वाहतुकीची कोंडी ही बघितलं असता आता सध्याला तर आपल्याहीपेक्षा अगोदर 10-20 वर्ष पूर्वी लातूरसारख्या ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी असं लहान लहान गावामध्ये फ्लायओव्हर झाले, पण सोलापूर शहरामध्ये काय या अधिकाऱ्यांना नको वाटतं हे मला कळत नाही। काही कायदेशीर अडचणी काढून त्या आजपर्यंत गेल्या 15-10 वर्षामध्ये ते त्याची जागा भूसंपादन करू शकले नाही। ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे। मला जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटून त्यांनाही विचारावं लागेल की बाबा हे कशामुळं असं होऊ लागेल किंवा तुमच्या मनात काम करण्याची इच्छा आहे का नाही। भूसंपादन झाल्यावर काही लोकांचे जागा जाते किंवा आपला व्यवसाय बंद पडतो, पण आज काही एक मूठभर 1-2-4 लोकांसाठी हा पूर्ण सोलापूर शहराचा विकास थांबविणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी कोण आपलं लोकप्रतिनिधी असेल त्यांनी त्याचा विचार करावा, कारण हा सोलापूर शहराचा विकासाचा प्रश्न आहे। सोलापूर शहरात जनतेचा रोज होणाऱ्या या ॲक्सिडेंट असू द्या किंवा लोकांचा ज्या अनेक समस्या आहेत किंवा आपण बघतो की एखादं ॲम्ब्युलन्स निघालं तर त्याला किती वेळ लागतो दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी, या सगळ्या गोष्टी विचार केला तर ती ताबडतोब होण्याची गरज आहे। त्यानंतरनं या सोलापूर शहरातल्या बुधवारपेठमध्ये मध्यंतरी झालेल्या इमारती पडून महानगरपालिकेची इमारत पडून जी दुर्घटना घडली, पण त्याच्यात काही लोकांना बाधा झालं नाही, पण जीवितहानी झाली नाही, पण ते लवकरात लवकर व्हावं। 256 गाड्याच्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावं आणि 256च्या गाड्याच्या संदर्भातही त्यांनी शासनाकडं ज्या कॉन्ट्रॅक्टरला 30 वर्षाची मुदत फार कमी मुदत आहे, त्यामुळे त्याला परवडण्यासारखं स्कीम होणार नाही BOTवर, त्यामुळं त्यांना थोडं वाढवून मिळावं म्हणून त्यांनी पाठवून दिलेलं आहे आणि बुधवारपेठचे ताबडतोब काम पुढचं काही जे काही अडलेलं आहे ते काम करण्यासाठी ते आयुक्तांनी त्यांनी सांगितले। शहरातल्या मोठ्या जागा म्हणजे बगीचा असू दे किंवा ज्या एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टी असू द्या, त्या देण्याचा खैरात वाटला तर एखादा अधिकारी काहीतरी हाताला काहीतरी लागेल असं समजून तो करत असतील, पण त्याच्याकडेही लक्ष देण्याचा आयुक्तांची फार मोठी गरज आहे। कारण ते आम्ही प्रत्येक गोष्टी लोकप्रतिनिधींनी सांगावं, हा अधिकारी असं वागते तो अधिकारी असं वागतं करण्यापेक्षा आपण समजून घ्यावं की कोण अधिकारी काय करता। या शहरातल्या ज्या काही मोक्याच्या जागेमध्ये जे काही आजपर्यंत गेल्या स्वातंत्र्य काळापासून ज्या जागा आपल्या महानगरपालिका करताना त्याची मेंटेनन्स करत आहे, लोकांच्या सर्वसामान्य लोकांसाठी हा गाव हा कामगारांचा गाव आहे, सर्वसामान्य मध्यम कुटुंबाचा हा गाव आहे आणि त्या लोकांना कुठलेही ज्यांना ज्या आपण सुविधा देतो ते सुविधा मोबदला देऊन मिळण्यापेक्षा फुकटमध्ये म्हणजे त्यांना परवडण्यासारखं त्यांना दिलं तरच तो त्या लोकांना आनंद मिळणार आहे। या आपल्या इथं असलेला हा हुतात्मा बगीचा या संदर्भातही आता चर्चा झाली। हुतात्मा बगीचाचं काही भाग त्यांनी ओपन जे पेस आहेत ते भाड्याने त्यांनी वापरण्यासाठी दिलेलं आहे, बाकीचं त्यांनी दिलं नाही। त्यांनी आयुक्तांनी स्पष्ट सांगितलं की कुठलाही भाग त्यांनी दिला नाही। लोकांची तक्रार होती की मला सकाळी वॉकिंगला गेल्यावर ते म्हणत होते की वॉकिंगला फिरायलाही इथं चार्ज लागणार आहे, पण आता आयुक्तांनी स्पष्ट केलं की वॉकिंगसाठी चार्ज नाही, तिथल्या त्या कुठल्या गाड्या उभारतात त्याच्यासाठी चार्ज नाही आणि त्यांना जे ओपन स्पेस आहेत ते तेवढं मात्र दिलं आहे। उड्डाणपुलाचा निधी मात्र आपल्या केंद्र शासनाने मंजूर केलेले आहे आणि जे काही आपल्याला म्हणजे त्या उड्डाणपूलसाठी ज्या जागा ज्या खाजगी जागा किंवा सरकारी जागा आहेत त्या जागा भूसंपादन करण्यासाठी जे निधी लागणार आहे त्याला राज्य सरकारने आपल्या या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याची निधीची तरतूद केलेली आहे। पण केवळ
आता भूसंपादन करण्यासाठी ज्या प्रायव्हेट जी जागा आहे त्याची तरतूद झालेली आहे महानगरपालिकेनं, पण जी जागा सरकारी जागा आहे ते जिल्हाधिकारी यांच्याकडनं ती व्हायला पाहिजे. ती फार लेट होऊ लागलेलं आहे, त्यामुळे त्याचा टेंडर निघू शकेल ना. एखाद्या वेळेस असंच वेळ झालं तर केंद्र सरकारनं ते कॅन्सलही करू शकतं आहे. आणि त्यामुळं आपली ओढ आहे की या सोलापूर शहराचा विकास व्हायला पाहिजे, तर पहिल्यांदा आपण वाहतुकीची तरतुदी करायला पाहिजे. काय शेड्यूल वगैरे आले पण त्याची काय माहिती. धन्यवाद. सर नमस्ते. या